सेविकांनी सर्वे केला आहे आणि त्या सर्वेमध्ये अनेकांची नावं वगळण्यात आलेली आहे. आता ज्यांची नावं वगळण्यात आलेली आहे त्यातील काही लोक 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, 21 वर्षांपेक्षा कमी आहे, तर काहींची एका घरात 2 जणांची नावं आहे आणि त्यामुळे ही सगळी नावं आता इथं वगळण्यात आली आहे. आणि ज्यांची नावं वगळण्यात आलेली आहे ही सगळी लोक या कक्षात इथं येत आहे आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना, इथं बसलेल्या ऑपरेटर्सला विचारणा करतायत. नावं वगळण्याचं कारण विचारलं जाते, कारण त्यांना नावं वगळण्यात आली याची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. आपण नक्की विचारूया रोज किती महिला येतात आणि काय कशा पद्धतीनं ते चौकशी करतात. दादा एक मिनटं फक्त, काय विचारतात त्या सगळ्या महिला? बरेच लोक येत आहेत. बरेचशा जणांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. काहींचं KYCचा प्रॉब्लेम, बँकला KYC नसते, काहीचा RTO डाटा असतो, काही नमो शेतकरीचा लाभ घेतात, त्यांना 500 रुपये मानधन जे प्रत्येक महिन्याला जमा होतं, पण त्यांना ते मेसेज न जात नसल्यामुळे ते इथपर्यंत येतात. काहीचं राशनमुळे पण थांबलेले आहेत पैसे. काहींचं 65 वर्षावरील जास्त आणि एका घरात 2 नावं असंही आहे ना सगळं? ते राशन कार्डचा विषय आहे आणि वयोगटाचा सुद्धा विषय आहे. हां, मग यांना कळवलंय का तुम्ही लोकांनी? इथे आल्यावर कळतं. इथे आल्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना त्यांचं ते कारण सांगलं जातं आणि जवळपास जे अंगणवाडी सेविका त्यांच्याजवळ आहे तिथे जाऊन त्यांना सांगता येतं की बा तुम्ही हे डॉक्युमेंट घेऊन जा, तुमचं अशी अडचण असल्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यानंतर मदत होऊन जाईल. तुम्हाला ही कारणं सांगण्यात आली आहेत? हो, सांगण्यात आली. आम्ही गेलो होतो, आशा वर्कर नसतात का त्यांच्याकडे 2 महिन्यापूर्वी, 1 ते 1.5 महिन्यापूर्वी, तर ते म्हणले की अजून आम्हाला वरतून हे नाही आलेलं की डॉक्युमेंट्स घ्या वगैरे काही, तर त्यांनी आमचे डॉक्युमेंट्स घेतले नव्हते. काही तुम्हाला काही सांगितलं की कधीपासून बंद आहे तुमचा पगार? 2 महिन्यापासून जर पैसे मिळाले नाही. किती महिन्यांपासून? ताई 2 महिन्यापासून. बरं, काय कारण सांगितलंय? काही सांगितलं नाही सर अजून. बरं, आता तुमचंही बंद आहे ना? बंद आहे माझं. आणि काय कारण सांगितलंय? नाही कारण काही तुम्ही विचारायलाच आले इथे? पहिलीच वेळ. या पुढे या. तुम्ही कोणासोबत आले? मिसेस सोबत आलो. 3 ते 4 महिन्यापासून पैसेच येत नाहीये त्यांचे. बरं, त्याच्यासाठी आलतो आम्ही. तुम्ही कोणासोबत आले? काय 2 महिने झाले आमचं बंद झाले पूर्ण, तर आम्ही पहिलेच वेळेस आलो समजा पाहायला. कार्यालयात ही सगळी अशी लोक आहेत आणि बाहेरही काही लोक उभी आहेत. त्यांचंही लाडकी बहीण योजनेचं हे सगळं बंद झालंय. तुम्ही बोलाल कोणी माझ्याशी? काय अडचण आहे सांगाल का? बताओ ना, काय झालंय, कशामुळे बंद आहे? बोला है आपको, बताइए मुझे, किस वजह से बंद है? कुछ बोला है? कुछ बोले ही नहीं हमारे को, कुछ बात ही नहीं हुई. कुछ बात नहीं हुई, डायरेक्ट बंद कर दिए. 4 महीने से बंद है. 4 महीने से बंद है. आपका कब से बंद है खाला? हमारा 3 महीने से बंद है. कुछ बोला है? कुछ बोला उन्होंने? नहीं, कुछ बोले नहीं, ऐसी बगैर आईच नहीं जैसा. अच्छा, वैसे ही आए नहीं. आपके कितने दिन से बंद है? 3 महीने से बंद है हमारे भी. कुछ बोले, पूछे? कुछ भी नहीं. अच्छा, बस बंद कर दिया हमारे. बताओ, आपके घर में 2-3 लोग लेते हैं ये? हाँ, 3 जने थे, तो उसमें से बोलना चाहिए थे ना, फिर एक का कट करना था, 2 का तो चालू रखना था, 1 का भी नहीं रखे. तीनों का कट कर दिया. आपके घर में कितने लोग? हमारा एक ही थे, हमारे हम ही थे बस. आपके घर में कितने लोग थे? एक ही है बस, ये भाऊ. अशा पद्धतीने ही सगळी मंडळी इथे येत आहे. त्यांचं म्हणणं आहे आमच्या घरात 3 लोक होती, ते मान्य करताय, मात्र गव्हर्नमेंटने सांगायला पाहिजे होता असंही त्यांचं म्हणणं आहे. जर सांगितलं असतं आम्ही स्वतःहून नावं विड्रॉ केली असती. आणि या पद्धतीनं अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेनुसार आता ही नावांची वगळणी सुरू आहे आणि त्यामुळं एक गोंधळ निर्माण होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. च्या बाबतीतला डाटा आणि एका फॅमिलीमध्ये 2पेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झाला होता. तो आपण तालुका वाईज खाली CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी त्यांच्या स्तरावर तो डाटा व्हेरीफाय करून आमच्याकडे तो डाटा पुन्हा लिंकच्या माध्यमातून पाठवला आणि तो शासनाच्या वेबसाईटवर आपण लिंकच्याद्वारे आपण शासनाकडे